आज मी तुम्हाला नाश्त्यासाठी नाही तर टिफिनसाठी मस्त अशी रेसिपी बनवून दाखवणार आहे. वाडगं घेतलेलं आहे आणि 1 वाटी गच्च भरून असं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, दाबून भरून घेतलेलं आहे. 2.5 चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे. जास्त लोक असलं तर जास्त बनवलं तरी चालेल. एक छोट्या आकाराचा कांदा एकदम बारीक कापून घेतलेला आहे. वाटीच्या प्रमाणे अर्ध्या वाटीला पण कमी असा घेतलेला आहे. छोटा अर्धा चमचा धने पावडर, जिरं घेतलेलं आहे, हलकंसं भाजलेलं आहे बघा, जास्त नाही. कुटून घेतलं तरी चालेल. थोडासा ओवा घेतलेला आहे, तो भाजलेला नाही आहे, कच्चाच आहे. एक हिरवी मिरची पोपटी कलरची अशी लांबडी मधोमध कापून घेतलेली आहे आणि मग त्याला गोल गोल कापून घेतलेलं आहे. मिरची पावडर छोट्या अर्धा चमच्याला कमी. थोडंसं मीठ टाकायचं, चवीप्रमाणे मीठ टाकायचं. हळद, त्याच्यामध्ये ह्या चमच्याच्या मापानं 3 चमचे मी तूप टाकणार आहे. थोडीशी कोथिंबीर आणि हे सगळं मस्त असं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. मस्त असं बघा मिक्स फक्त करून घेतलेलं आहे. चांगलं चोळून घ्यायचं, सगळीकडे लागलं पाहिजे. अशा पद्धतीत गोळा झाला पाहिजे. एवढं तूप टाकायचे आपल्याला. थोडं थोडं पाणी टाकायचे आणि आपल्याला एकदम घट्ट असं मळून घ्यायचं आहे. मस्त असं बघा घट्ट असं मी मळून घेतलेलं आहे. हलकंसं वरनं तेल लावायचं, नाहीतर तूप जरी लावलं तरी चालेल. मी थोडंसं वरनं तूप लावणार आहे आणि गोळा करून एक 5 मिनिटासाठी ठेवणार आहे. आता आपण लाटायला घेऊया. तर आवडीप्रमाणे छोटे मोठे करायचे. तर एवढ्या हुंड्याचे 3 होतात. जे आपण पीठ मळले ना त्याच्यामध्ये 3 होतात. तर आता हे असं गव्हाचं पीठ लावून घ्यायचं. पीठ लावून घेतलेलं आहे गव्हाचं, लाटून घ्यायचं. आपण सेम चपाती कशी लाटतो त्या पद्धतीत लाटायचं. एकदम बी पातळ केलं तरी पण चालू शकते आणि थोडंसं जाडसर ठेवलं तरी पण चालू शकते, फक्त चपातीपेक्षा थोडंसं मोठं. तर आता आल्लाद हातानं फक्त वरनं मी अशा चिरा पाडणार आहे. पूर्ण पाडायचे नाहीत खालपर्यंत, अशा वरच्यावरच आपल्याला करायचं आहे. हे बघा असं तिरकं तिरकं असं करायचं, थोडंसं वरच्यावरच एकदम लक्षात ठेवायचं. हे आता ह्याला मी उचलून घेते. आता सेम पद्धतीनं आपण ह्याच्यातून करायचं. ह्याच्यानंतर लाटायचं नाही आपल्याला. हे बघा असं थोडेसे मोठे मोठे केले तरी चालतील. मुलांना काय तर असं टिफिनला वेगळं दिलं की नाही तर खूप म्हणजे त्यांना आनंद होतो. मग अशा पद्धतीत द्यायचं. छोटे मुलं असलं तर कंटाळा करतात खायला, तर अशा पद्धतीत करायचं बघा. दोन्ही साईडून आपण करून घेतलेलं आहे. तवा मी गरम करत ठेवलेला आहे. हलकंसं मी तूप सोडणार आहे. बटर जरी सोडला ना, आपण लावलं ना बटर, तरी पण चालू शकते. खूप छान लागेल बटरनं. तसं पण तुम्ही करून बघा. टिफिनसाठी तर पराठे वगैरे तर मी खूप अपलोड केलेले आहेत. गॅस आहे मीडियम आणि मीडियम गॅसवरच आपल्याला हे भाजायचं आहे. बारीक बिरीक गॅसवर भाजायचं नाही आहे. 1 मिनिटभर झालेलं आहे. आपण पलटी करून घेऊया आणि एकदम चांगलं खरपूस भाजून घ्यायचं बरं का, घाई करायची नाही. आणि आता ह्याच्यावरनं आपल्याला लगेच तूप वगैरे लावायचं नाही. तूप म्हणा किंवा बटर म्हणा लावायचं नाही. एकदम चांगलं भाजून घ्यायचं आणि मगच लावायचं. कारण पहिल्यांदा आपण टाकतो ना तर मग चिटकतं, म्हणून कधी कधी चिटकतं. त्यासाठी मग मी थोडंसं तूप लावलं होतं. पलटी करून घेऊया. बघा किती मस्त भाजलं गेलेलं आहे. आता असं चांगलं भाजलं का नाही की मग वरनं तूप म्हणा बटर म्हणा लावायचं. तोपर्यंत लावायचंच नाही. तर हे जे चिरा जे मी पाडल्यात का नाही, ह्याच्यामध्ये बटर जातो किंवा आपण आता हे मी तूप वापरते. तूप म्हणा तेल म्हणा, असं नाही आहे की बटरच वापरा तूपच वापरा. तेल वापरलं तरी चालेल की अशा पद्धतीमध्ये. आणि ते आतपर्यंत मुरतं ना, मग ते छान लागतं खायला, एकदम क्रिस्पी असं होतं. आता खालची साईड पण अशाच पद्धतीत भाजायची. पलटी करून घेऊया. खालची साईड भाजली का बघूया. बघा मस्त अशी भाजली गेली, एकदम कडक. आता ह्याच्यावरनं मी तूप लावणार आहे. आता हे लोणच्याबरोबर तुम्ही खाऊ शकता, चटण्यावर खाऊ शकता. सगळ्या मिरचीचं लोणचं, आंब्याचं लोणचं, सगळ्या रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत. सगळ्या साईडून असं दाबून भाजून घ्यायचं. किती छान झालं आहे बघा. आता राहिलेलं मी अशा पद्धतीत करून घेते. रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा. रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.